हाय हॅलो नमस्कार, मी निशा माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. थांबा व्हिडिओ स्क्रोल करायचा नाहीये. आज मी तुम्हाला दाखवणार आहे खमंग खुसखुशीत आणि तेवढ्याच टेस्टी अशा गुळाच्या कापण्या, ज्या की आषाढ महिन्यात प्रत्येक घरात करतात. तुमच्या घरात करतात की नाही माहित नाही, माझी आजी करायची. मी तुम्हाला त्याच एकदम पारंपरिक पद्धतीने दाखवणार आहे. तर जास्त बडबड न करता डिरेक्टली मी तुम्हाला इकडे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, अर्धी वाटी बेसन घेतलंय, 1 चमचा रवा घेतलाय, 1 वाटी गूळ घेतलाय, थोडीशी खसखस घेतली आहे आणि 2-3 चमचे साजूक तूप घेतलंय. इकडे बडीशोपची पावडर करून घेतली आहे, सुंठ पावडर करून घेतली. आवडीनुसार तुम्ही विलायची पावडरही घालू शकता, मी नाही घालत आहे. इकडे 1 भांडं गरम करून घेतले गॅसवरती, त्याच्यामध्ये तो 1 वाटी गूळ घातलाय. त्याच वाटीच्या प्रमाणात मी पाऊण वाटी पाणी घालते. आपल्याला ह्याचा पाक नाही करायचा आहे, फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे. आणि साईड बाय साईड मी एका कलथ्यात 2-3 चमचे तूप घालून घेतले, तेही आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. एका मोठ्या भांड्यात ही सगळी पिठं काढून घ्यायचीत आपल्याला आणि त्याच्यावरती जे बडीशोप सुंठ पावडर करून घेतली होती तीही घालून घ्यायची. चिमूटभर मीठ घालायचं आहे, मी सांगायला विसरले असेल. आणि कडकडीत गरम झालेलं तूपही घालून घ्यायचं आहे आणि हाताच्या मदतीने पहिले चमच्याच्या आणि नंतर हाताला सोसवले की छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. इकडे आपलं गुळही मेल्ट झाला आहे, त्यात हा 1 चमचा रवा घातला आहे, म्हणजे रवा छान असा फुलतो. आणि आपला पाक थंड झाला की थोडा थोडा करून घालायचा आणि पिठाचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे. नंतर 1 चमचा तूप लावून हे 10 मिनटं पीठ आपल्याला भिजायला ठेवायचं आहे. बघू शकता 10 मिनटं पीठही भिजलं आहे. इकडे मी एका गॅसवर तेलही गरम करायला ठेवलं आहे आणि ह्याची आपल्या चपातीसारखी चपाती लाटून घ्यायची. खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त जाड नाही. आणि वरतून खसखस लावून एक लाटणं फिरून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी. आणि आपल्याला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही या कापण्या कट करू शकता, पण मी या डायमंड शेपमध्ये म्हणजे काजू कतलीच्या आकाराच्या या कट करून घेतल्यात आणि लगेचच तेल गरम झालं की तळायलाही सोडल्यात. छान अशा 2 ते 3 मिनटानंतर खरपूस सोनेरी रंगावर या कापण्या तळून घेतल्यात. बघू शकता किती छान रंग आला. तळून घेतल्यात. मग काय आवडल्या ना कापण्या? आली ना आईची आणि आजीची आठवण? मग वाट कोणाची बघताय? लागा तयारीला आणि खमंग खुसखुशीत आणि तेवढ्याच टेस्टी अशा गुळाच्या कापण्या बनवा. मी तर बनवल्यात, तुम्ही सुद्धा बनवा आणि कमेंट करून सांगा की कशा झाल्यात ते. आणि जाता व्हिडिओला 1 लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका आपण अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.